जेव्हा मनुष्य अशक्त होतो तेव्हा तो स्वतःला शक्ती देणाऱ्या गोष्टींचा आधार घेतो. पण तुम्हाला माहित आहे का, एक वेळ अशी आली होती ज्यावेळी देवतांची शक्ती क्षीण झाली होती. ऋषी दुर्वासांच्या शापामुळे देवांचे तेज आणि सामर्थ्य नष्ट होऊ लागले. दैत्य अधिक बलवान होऊ लागले आणि स्वर्गावर संकट ओढवलं. तेव्हा देवांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली आणि भगवान विष्णूंनी एक मार्ग सांगितला, क्षीरसागराचे मंथन. कारण त्या समुद्रातून मिळणार होतं अमृत. ते देवांना पुन्हा शक्तिशाली बनवणार होतं. चला जाणून घेऊयात समुद्र मंथनाची अद्भुत पुराण कथा. मी वेदिका सनस आणि तुम्ही पाहत आहात संस्कृती संवाद. पुराणांनुसार भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. मंदार पर्वत रवी म्हणून वापरण्यात आला आणि वासुकीनाग गौरी म्हणून. एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दैत्य, आणि सुरू झालं समुद्र मंथन. पण अचानक मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला आणि भगवान विष्णूंनी कूर्मावतार धारण केला, म्हणजेच कासवाचं रूप घेतलं आणि आपल्या पाठीवर मंदार पर्वत उचलला. समुद्र मंथन असंच सुरू राहिलं आणि त्यातून एकामागून एक दिव्य रत्ने बाहेर आली. महालक्ष्मी, कामधेनू, ऐरावत, चंद्र, आणि मग बाहेर आलं भयंकर हलाल विष. ते विष इतकं घातक होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट झाली असती. तेव्हा भगवान महादेवांनी सृष्टी वाचवण्यासाठी ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठात धारण केलं. म्हणूनच त्यांना नीलकंठ असं म्हटलं जातं. आणि शेवटी समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ बाहेर आला. तर समुद्र मंथन ही केवळ पौराणिक कथा नाही, तर सहकार्य, त्याग आणि संघर्ष यातून मिळणाऱ्या यशाचं प्रतीक मानलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.